प्लॉट घेताना शक्यतो आपल्या राशींचा विचार करावा, आपल्या घरातल्या सदस्यांचा, त्यांच्या वयाचा, त्यांच्या गरजांचा विचार करावा. नुसता स्वस्त मिळतोय किंवा आपल्याला बंगला बांधायचा आहे अशा हेतूने कुठे राहायचा विचार नाही करायचा. त्याला एक आपलं स्वतःचं काहीतरी घरातल्या सदस्यांच्या बाबतीत, त्यांच्या फ्युचरच्या बाबतीत आधी एक प्लॅनिंग असावं आणि मग घर बांधणी सगळी सोयीस्कर आणि सुकर होते, असा माझा अनुभव आहे. एकदा मी असंच एक कन्सल्टिंगला गेलो होतो. पश्चिममुखी प्लॉट होता. जनरली काय असतो नियमानुसार की ज्या वेळेला पश्चिममुखी प्लॉट असेल त्यावेळेला प्लॉट जर का लहान असेल तर पश्चिमेतनं 10 फूट अंतर सोडावं लागतं. म्हणजे पश्चिम कंपाऊंड ते भवनाची वॉल याच्यात 10 फुटाचं अंतर असतं. याचाच अर्थ असा की तुमचं बांधकाम पूर्वेकडे ढकललं जातं, म्हणजेच अग्नितत्वात तुमचं बांधकाम ढकललं जातं. अशा वेळेला ज्या वेळेला अग्नितत्वात तुमचं बांधकाम ढकललं जातं त्यावेळेला घरातला अग्नी हा निद्रिस्त होतो, अग्नीचं बळ कमी पडतं, आग्नेय दिशा ही कमकुवत होत आहे. पूर्व दिशा आग्नेय दिशेला ऊर्जाच देऊ शकत नाही. आणि याच्यानंतर मग एक एक प्रकार असे बघायला मिळतात. एकदा एक गोष्ट चुकली की सगळ्या गोष्टी आपल्या चुकतात. मग हे घर बांधणी असो नाही तर आपल्या आयुष्यातले निर्णय असो. ह्या पश्चिममुखी घरात ज्या वेळेला यांनी वायव्य प्रभागातनं भवनाचा एंट्रन्स घेतला, भवनाचा एंट्रन्स वायव्य प्रभागातनं आत गेल्यानंतर वास्तुशास्त्राप्रमाणे त्यांना बिल्डरनी सांगितलं तसं ईशान्येत देवघर, मात्र पूर्व दिशेत असलेला जिना, त्याच्या खाली असलेलं टॉयलेट, आग्नेय दिशेत स्वयंपाकघर, नैऋत्य दिशेत बेडरूम आणि वायव्य दिशेत हॉल आणि हा एंट्रन्स. वास्तुशास्त्राप्रमाणे अपेक्षित असलेलं तिथे काय होतं तर लोक जे समजतात की आग्नेय दिशेत किचन म्हणजे स्वयंपाकघर आणि नैऋत्य दिशेत बेडरूम या गोष्टी, पण ह्याच्यापेक्षाही महत्त्व जास्त वास्तुशास्त्रात प्लॉटला आहे. त्या प्लॉटवरच्या रचनेला आहे, भवनाच्या बाह्य रचनेला, बाह्य सजावटीला आणि मग त्याच्यानंतर अंतर्भागाला आहे. आणि नेमकी होणारी चूक, नेमका होणारा महादोष हा इथेच असतो. भवनाचं प्लॅनिंग चुकलं की त्याचा परिणाम हा मनुष्याच्या आयुष्यावर हा वेगवेगळ्या घटनांमधनं होतोच. ह्या ठिकाणी व्हिजिटला काय झालं, मी त्यांना गेल्यावर संपूर्ण घर पाहिलं. नंतर वरच्या मजल्यावर गेल्यावर संपूर्णपणे आग्नेय दिशेत असलेला त्यांचा एक काचेचं रूम त्यांनी केली होती. तिथे त्यांना कोणी सांगितलं होतं जिम करायची. आग्नेय दिशेत जिम असावी, पण संपूर्ण अख्ख्या खोलीत संपूर्ण दिशेत काचाच काचा होते, म्हणजे आरतेच आरते होते. नैऋत्य दिशेत बेडरूम, वायव्य दिशेत त्यांच्या एका मुलीची बेडरूम आणि उत्तर मध्यात असलेलं ते वॉशिंग मशीन. हे सगळं पाहिल्यानंतर मी त्यांना सांगितलं की ह्या बंगल्याचं रिनोव्हेशन तुम्हाला करावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे उपचार करता येईल. त्यांनी मला विचारलं की याचा परिणाम काय होऊ शकतो, तर त्यातला एक तर परिणाम त्यांच्यावर झाला होता. मी म्हटलं बहुतेक साहेबांचा नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत काही निर्णय चुकू शकतो. ह्या महाशयांनी नोकरी सोडून एका अजाणत्या व्यवसायात प्रवेश केला होता आणि त्याच्यात त्यांना दणदणून फटका बसला होता. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर आणि आरोग्यावर झाला होता आणि घरात हॉस्पिटल सुरू झालं होतं. वास्तुशास्त्रातल्या रोगकप्प्यानी त्या व्यक्तीवर आक्रमण केलं होतं. त्यांना म्हटलं तुमच्या मुलाच्या बाबतीत सुद्धा तुमचा त्याच्या शिक्षणाच्या आणि लग्नाच्या बाबतीतला निर्णय चुकू शकतो. ह्या मुलांनी ऐन 12वी शिक्षण सोडलं होतं. शिक्षण कमी, नक्की नोकरी किंवा व्यवसाय असं काही नाही, चारी दरडीवर हात. त्याच्यामुळे त्याचं लग्नही होत नव्हतं. मुलीचं लग्न होऊन मुलगी सासरी सुखानी होती. पण ह्याच्यात हे सगळं कुटुंब एका वेगळ्याच विचित्र मानसिक अवस्थेत अडकलं गेलं होतं. ज्या वेळेला अशा प्रकारचं बांधकाम असतं, म्हणजे पश्चिम दिशेतनं जेव्हा रस्ता असतो आणि बांधकाम पूर्व दिशेत करावं लागतं, म्हणजेच पूर्व दिशेत पश्चिम दिशेपेक्षा कमी जागा सुटलेली असते, त्यावेळेला अशा ठिकाणी
आरोग्याचे, पैशाचे, मानहानीचे, पुत्राच्या आरोग्याचे, पुत्राच्या करिअरचे आणि त्या पुत्राच्या विवाहाविषयकचे प्रॉब्लेम हे त्या घराभोवती फेर धरून नाचतात. अशा घरांना उपचार नाहीत का? उपचार आहेत. याच्यात रिनोव्हेशन मात्र आधी करावं लागतं आणि त्यानुसार मग तसे तसे वास्तुशास्त्रीय उपचारांनी सुद्धा तिथे उपयोजिकता त्या घराची आपल्याला वाढवता येऊ शकते.